नमस्कार. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे कथितरित्या सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार केल्याचा राग मनात धरून बोगस नोटीस काढीत दलित समाजातील माता माऊलीचा प्रपंच उद्ध्वस्त करायला निघालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभं केलं. आंदोलनकर्त्यांनी अतिक्रमणांवर कारवाई करायची आहे तर सरसकट कारवाई करा अशी मागणी केली आहे. या संदर्भात मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ अहिल्यादेवी चौक या ठिकाणी धरणे व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दलित समाजातील व्यक्तीचे दुकान हटवण्याची कारवाई करण्याचे फरमान काढले होते. मात्र ग्रामसेवक वगळता इतर कोणीही तिकडे फिरकले देखील नाही. उलट पक्षी पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याने कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे पत्र आंदोलकांना देण्याचा केविलवाना प्रयत्न करून आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम केलाय. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला असून खडे बोल सुनावलेत. चला तर पाहूयात नेमकं काय घडलंय. त्यांनी आज दिनांक 13/5/2024 रोजी ग्रामपंचायतच्या ठरावाचा अनादर करून केवळ एकाच दुकानावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व इतर लोक येणार होते. परंतु आम्ही या ठिकाणी सकाळपासून आंदोलन करत आहोत. सगळेजण 11 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेलो आहोत. आमच्याकडे कुणी आले नाही. मगाशी ग्रामसेवक फक्त येऊन गेल्या आणि आता त्यांनी कारवाई न करता परस्परच इथून निघून गेल्या व कर्मचाऱ्याकडे पत्र पाठवलं व आंदोलकांची हेटाळणी केली. प्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो. दुसरी गोष्ट असे की आम्ही ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे या ठिकाणी मागणी केलेली आहे की आपण जर अतिक्रमण काढणार असाल तर ते अतिक्रमण सरसकट अख्ख्या गावाचीच काढावी. केवळ एका दुकानावर कारवाई न करता ग्रामसभेच्या ठरावाचा आदर केला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे ग्रामसभेचा ठराव हा सर्वोच्च ठराव असतो. त्या ठरावाला सर्वमान्य मान्यता असते अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु ठरावाचा अनादर न करावा व सरसकट सर्वांवर कारवाई करावी. आणि दुसरी एक प्रमुख मागणी की जे अतिक्रमणवाले मंडळी किंवा दुकानं आहेत त्या सर्वांसाठी गावठाणामध्ये या अहिल्यादेवी चौकामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतने बाजारगाळे उभे करून त्यांच्यामध्ये त्या बाजारगाळ्यामध्ये यांना जागा देऊन ग्रामपंचायतला पण कर चालू होईल आणि त्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड येणार नाही याची ग्रामपंचायतने काळजी घ्यावी अशी आमची एक विनंती आहे. आणि यानंतर जर कधी या दुकानावर कारवाई करण्यास येणार असतील तर या कारवाईचा आम्ही कडाडून विरोध करू आणि पुन्हा एकदा जोरदार आंदोलन करू. परंतु एका दुकानावर कारवाई होऊ देणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे. अतिक्रमण काढत असताना जळगाव सुपेमध्ये जेवढे गावठाण एरियामध्ये अतिक्रमण आहे ते सरसकट काढावं. एका ठराविक कुटुंबाला विटेस धरून हा न्याय करू नये एवढंच माझं मत आहे. सरसकट तुम्ही अतिक्रमण काढा एवढीच विनंती. काय सांगाल? कारवाई होणार होती, अतिक्रमणावरती कारवाई होणार होती, आतापर्यंत या संदर्भात काय हालचाल होताना दिसत नाही. काय सांगाल? आणि माझं त्या बाबतीत असं मत आहे की जेव्हा नोटिसा दिल्या जातात तेव्हा पंचायतीने व्यवस्थित नोटीस गायरान म्हणून नोटीस देऊ नये. आणि ज्या गावठाणात ते चव्हाणांचं दुकान आहे असं ते म्हणतायत त्यात काय एवढं उत्पन्न वगैरे काही नाही. पण त्यांचं जर दुकानच काढायचं ठरलं त्या उत्पन्नाचं म्हणजे त्यांना पुन्हा काय देशोधडी लावायचा प्रयत्न चालला असेल ना तर मग आम्हाला त्यात संपूर्ण ग्रामस्थांना लक्ष घालावं लागेल. आणि एवढं मोठं काय ते मोठं मॉब बीप एवढं मोठं काय हे दुकान नाही ते. आणि ते दुकान तर काढलं तर काय ते बघते तुम्हाला सर्व धंदा परिणाम होतोय ना. आणि जर तसं केलं गेलं ना तर आम्ही सर्वजण त्याला ठाम विरोध करू. काय सांगाल आपण? हे जी कारवाई होणार होती हे सदरची जागा दिसते की गावठांची जागा असल्याचं बोलले जात आहे. हो, इथं नोटिसामध्ये गायरान हा शब्द वापरला गेलेला आहे. दुसरी गोष्ट जी नोटीस दिली त्याचा दावा क्रमांक नाही आणि अतिक्रमण काढायचं झाल्यास सरसकट गावातली काढावी तेवढं. म्हणजे नोटीस गायरांची आणि कारवाई मात्र गावठाणामध्ये होती. काय सांगाल आपण? ही जी एकंदर परिस्थिती आहे काय सांगाल? बरोबर. आता हे लोक जे सांगतात ते बरोबर आहे. नाही जे लोक जे सांगतात ना की बाबा ही गायरान नसून ही गावठाण आहे आणि फार त्या टपरीमुळं फार कोणाचं नुकसान होत नाही, उलटा फायदा आहे. इथं आज एवढं मोठं आपण ऑफिस बांधलेलं आहे त्याची उलटी स्वच्छता राहते. त्यामुळे ही टपरी हलवू नये असं वैयक्तिक माझं मत आहे. आणि जर ही टपरी हलवायची असेल तर ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणं केलेली त्या त्या ठिकाणची अतिक्रमणं ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामसेवक असेल, मेंबर असतील यांनी ही पहिली जी काय अतिक्रमण आहे ते हटवावात. आणि नंतर मग ह्याच्या पाठीमागं त्यांना आम्ही सांगू सगळे काढल्यात आता तुम्ही काढा. पण आधी ह्यांचं न काढता आधी गावठानं जी काय हे केलेलं आहे ते आधी काढा. नंतर शेवट आपण ह्यांचं काढूच. मग जर तुम्ही सगळी काढली तर ह्यांचं काय इथे काय करणार आहे काढू शकतात. पण या ठिकाणी दुकान चालवतात आपल्याच दुकानावरती कारवाई होणार आहे. या कारवाईचा तर आपल्यावरती काय परिणाम होणार आहे? आता आमच्याबरोबर तर उपासमारीचीच वेळ येणार ना. म्हणजे पोरांना शाळाही शिकायला लागतात. म्हणजे इथं रोजगार पण नाहीत ना महिलांना की बाबा बाहेर जाऊन रोजगार करावं काय करावं. त्यासाठी म्हणजे दुकान बंद केल्यावर आमच्यावर तर म्हणजे अन्यायच आहे का मोठा. काय सांगाल? ही जी कारवाई होती कारवाई होणार होती आज ग्रामसेवक मॅडम इथं आल्या आणि काढता पाय घेऊन इथून निघून गेल्या.
आणि ग्रामपंचायतीतून पण निघून गेले समजते, काय सांगाल? हा बरोबर आहे ते, पण जी त्यांनी ग्रामसभेत ठराव घेतला होता की सगळ्यांचीच अतिक्रमण काढू आपण, सरसकट सगळ्यांची काढू, पण त्या तसा ठराव न त्या ठरावाचं ही आयोजन न करता एकावरच अन्याय करतात, ही बरोबर दिसत नाही. म्हणून त्यांनी करताना सगळ्यांच्यावरच कारवाई करून ही केलं पाहिजे. अन्यायच होते असं दिसून येत आहे, म्हणून आम्ही हे आंदोलनाचं हे घेतलेलं आहे. ती परत करू, जर ह्यांनी काही अशी कारवाईचे प्रयत्न केलं तर आम्ही परत आंदोलन करण्यात येईल. पुढील दिशा काय राहणार आहे? यापूर्वी 5 वर्ष सरपंच होते, असे कधी कार्यवाही केली नाही. पुढील भूमिका काय राहणार आहे? आमची पुढील भूमिका अशी असेल की जर या आताच्या ग्रामपंचायत प्रशासनाने पुन्हा एकदा जर ह्या दुकानावरती कारवाई करायचा प्रयत्न केला तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. दुसरी गोष्ट, ग्रामसभेचा अनादर केला म्हणून कायदेशीर काय कारवाई करता येते का? कारण कायदा सर्वांना समान आहे. जसं तुम्ही आमच्यावर कारवाई करू शकता तसं तुम्ही जर एखाद्या घटनेने दिलेल्या अधिकारावर तुम्ही गदा आणत असाल तर आम्ही सुद्धा कायदेशीर बाबी तपासू की तुमच्यावरती आम्हाला काही दाखल करता येते का किंवा कायदेशीर काय तुमच्यावर ॲक्शन घेता येते का. नक्कीच तशी काही परिस्थिती असेल तर आम्ही यांच्यावर ॲक्शन घेऊ. आणि माझी पुन्हा एकदा निक्षून ग्रामपंचायतला विनंती की आपल्या जळगाव सुपे गावामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे, रोजगाराची परिस्थिती गंभीर आहे. तर जे लोक इथं रोजगारासाठी छोटी छोटी दुकान टाकून काम करत असतात त्यांच्यासाठी बाजारगाळे उभे करून त्यांना स्वस्त दरामध्ये नाममात्र भाड्यावरती बाजारगाळे उभे करून त्यांच्यासाठी दुकानं उपलब्ध करून द्यावीत आणि ग्रामसभेला पण कर चालू करून घ्यावा. आज आपल्या देशामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनं आपल्याला असं सांगितलं आहे, कुठला धर्म, जात, पंथ याचा कुठलाही विषय न घेता कुणीही कुठला धंदा करू शकतो. त्याप्रमाणे आज ह्या चव्हाण बंधूंनी समजा एक दुकान उभं केलं आहे, कारण आज या गावामध्ये खूप अवस्था बिकट आहे. कारण त्यामुळे उपजीविकासाठी त्यांनी तो आपला व्यवसाय चालू केला आहे. पण ग्रामपंचायतने त्यांना सांगितलं की बाबा ही तुम्हाला हटवावं लागेल. पण का हटवावं लागेल? जर अतिक्रमण असेल तर सरसकट केलं पाहिजे, तर एकावर कुणावरही असा अन्याय नाही केला पाहिजे. कारण हा न्याय आपल्याला ग्रामपंचायतनं सगळ्याला योग्य आणि सारखा द्यावा ही मी आपला या ग्रामपंचायतीला विनंती करतो. ग्रामपंचायतीने त्याप्रमाणे कारवाई वाटलं तर त्यांच्यावर तुम्ही एखादी दर आकारू शकता की बाबा हा तुम्हाला द्यावा लागेल, त्याची पावती तुम्ही देऊ शकता आणि ती पावती न दिल्यास त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पण जर कारवाई करता वेळेस तुम्हाला जर अतिक्रमण करायचं असेल तर सरसकट करावं लागेल, एकावर करू नका. हा अन्याय आहे. या ठिकाणी जवळपास 4 ते 5 माजी सरपंच, उपसरपंच उपस्थित आहेत. एवढ्या सर्वांचा या अनागोंदी कारभाराला या ठिकाणी विरोध दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार आहे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे.